चल गेट रेडी. काय? आपल्याला बाहेर जायचं आहे. कुठे? नेरळला. माझ्या एका मित्राचं रिसॉर्ट आहे. त्याच्या ॲनिव्हर्सरीची पार्टी आहे आज. मी काय करू तिकडे येऊन? तुझ्याशिवाय तिकडे जाऊन मी काय करू? अभि, हे बघ म्हणजे हे बघ सुलेखा, जर तू आली नाहीस तर मी असं समजेन की आपल्या त्या स्ट्युपिड भांडणासाठी तू अजूनही मला माफ केलेलं नाहीयेस. तसं नाही आहे रे बाबा काही. मी मला मला बरं वाटत नाही. काय झालं? ताप आलाय. अरे हो, खरंच ताप आहे तुला? मग तू आत्ता कुठे चालली होतीस? डॉक्टरकडे. चल. कुठे? डॉक्टरकडे? मी एकटी जाईन. नको. अभिमान, अरे मी विचार करून करून थकलोय मिस्टर शास्त्री. पण माझं प्रोफेशन, त्याचे नियम, मला तुम्ही सुचवलेला मार्ग स्वीकारू देत नाही. आणि म्हणूनच मी हिप्नोथेरपीचा मार्ग प्रिस्क्राईब करू शकत नाही. एकतर तो 100% सायंटिफिकली फुल प्रूफ नाही. डॉक्टर, तसा जगातला कुठलाच इलाज फुलप्रूफ नाही. अगदी लेटेस्ट टेक्निक्स वापरून केलेली सर्जिकल ऑपरेशन्सही फेल ठरतात. माझ्या नाही म्हणण्याने तुम्ही त्या मार्गाला जाणारच नाही असंही नाही, हो ना? खरं सांगायचं तर हो, तसंच आहे. मागे एकदा आपल्यात वाद झाला होता तेव्हा मी हा विचार केला होता की तुमच्याकडे न येता सरळ त्या हिप्नोथेरपिस्टकडे जायचं. आय डोंट ब्लेम यू फॉर दिस मिस्टर शास्त्री. तुम्हाला रिझल्ट हवेत आणि ते जर मी देऊ शकत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दुसरा मार्ग स्वीकारणारच. इनफॅक्ट म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं होतं दुसरा डॉक्टर बघा. पण मी पुन्हा सांगतो मिस्टर शास्त्री, हा मार्ग धोकादायक आहे. Can I suggest something? Sure. मला असं वाटतं शुभ्राच्या प्रत्येक सेशनला तुम्ही तिथे यावं. नाही डॉक्टर, ते हिप्नोथेरपिस्ट आमच्या विश्वासातलेच आहेत. बट स्टील मिस्टर शास्त्री, या सगळ्याबद्दल मला काय वाटतं तुम्हाला माहिती आहे. आणि जर मी तिथे हजर राहिलो आणि मला असं वाटलं की ही ट्रीटमेंट नको तिकडे भरकटते तर आय जस्ट पुल द प्लग. मी ते सगळं तिथेच थांबवेन मिस्टर शास्त्री. चालेल डॉक्टर.
ठीक आहे. ही कॅप्सूल आता घ्यायची. Come on. That's good girl. आणि 5 मिनिट. Hi Rusi. Sorry dude, I won't be able to come for the party today. No, actually, someone is not feeling well in the family. Yeah. No, you have a rocking time, man. Yes, I'll catch up. Bye-bye. हां तर ही काय? तू जात नाही आहेस मित्राच्या रिसॉर्टवर? नाही, का? कारण तुला असं सोडून मी नाही जाऊ शकत म्हणून. अभि प्लीज. काय काय अभि आय बी ऑल राईट. आणि आता दोघं जण जाऊन आपण डॉक्टरकडनं औषधं आणली ना. हो, पण नुसती औषधं आणून काही होत नाही ना, ती घ्यावी लागतात वेळच्या वेळी. मी घेईन ना, आय प्रॉमिस. मी नक्की घेईन. आय मीन तू असं माझ्यामुळे एखादी पार्टी मिस करावीस असं मला नाही वाटत. अरे ठीक आहे, पार्टीज होत राहतात. अभि प्लीज, मी आता रडीन वगैरे. तू जर असं वागला असता. ए हॅलो, तू रडू बिडू नकोस. अगं पण तुला एकटीला इथे सोडून मी नाही जाऊ शकत ना सुलेखा. अरे एकटे कुठे? सोपान आहे. सोपान आजोबा आहेत ना माझ्या बरोबर. ही टेक केअर ऑफ मी. सोपान आजोबा विल टेक केअर ऑफ यू. या तू जा, खरंच जा प्लीज, माझ्यासाठी. ठीक आहे, पण मग मी दर तासाला फोन करेन. आय बी वेटिंग. आणि गोळ्या न विसरता घ्यायच्यात प्लीज. येस. हां, तू जा. येस. बाय स्वीटहार्ट. बाय. अँड प्लीज टेक केअर. या. बाय. कुठे निघाली? मशनात येतोस? अगं, आपलं काम झाल्याशिवाय मला तिथं जाता येणार नाही. काय ग, पण तुझा तो दोस्त तुला आराम करायला सांगून गेलाय ना? गप्प बसा. एकदम गप्प. आधीच डोकं फिरलंय माझं, तर तू नको फिरवस आणखीन. कधी कधी वाटत त्या अभिमानाला जीवच घ्यावा. फुकट वेळ वाया घालवला माझा. हॅलो, कुठे आहात तुम्ही? हां, मी एका मीटिंगमध्ये, यायला उशीर होईल मला. तू जेवून घे, थांबू नकोस. बरं, जपून या आणि लवकर या. चल ठेवतो, इथे लोक बसले आहेत समोर. अहो ऐका ना. काय? लव्ह यू. ये पार्वती, मी तुझीच वाट बघत होतो. मला तुझ्याशी बोलायचंय. काय? बोला ना.
हॅलो एक मिनिट होल्ड कर. आदिनाथ तुम्ही शुभ्रा ऐक ना शुभ्रा. अगं अरे स्वप्नील तुझं ना टायमिंगच वाईट आहे. तू ठेव आता फोन. शुभ्रा शुभ्रा अगं शुभ्रा. कॉफी. थँक्स दी. द पास्ता वॉज अमेझिंग. थँक्यू. सगळं बरं जमतं ग तुला. अजून थोडा खाल्ला असताना तर इथेच झोपले असते का. बरं इथून सरळ घरीच जाणार आहेस? ऑफकोर्स दी. इट्स ऑलमोस्ट 9. कुठे जाणार यावेळी? ॲक्च्युली सुलेखा मी तुला अशासाठी इथे बोलवलं होतं कारण मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं. मम्मा, कोणाचा फोन आला होता का सॅनिटोरियम मधून? नाही ग बाई. मग अभिमान. व्हॉट? आर यू सीइंग हिम? दी, आपण या गोष्टीवर 10 वेळा बोललोय आणि 10 वेळा मी तुला हेच सांगितले की अभिमान इज जस्ट अ फ्रेंड. तो वरचेवर तुझ्या घरी येतो. हे तुला कोणी सांगितलं? तू कुसुमताईंशी त्याची ओळख करून दिली होतीस अगदी आवर्जून. आवर्जून? गिव्ह मी अ ब्रेक प्लीज. हे बघ सुलेखा, तुम्ही दोघं जण जर का एकमेकांबद्दल सिरियस असाल तर माझं काहीच म्हणणं नाही आहे. म्हणजे मला तो मुलगा मनापासून आवडत नाही, खोटं कशाला बोलू मी. पण तुझंही बरोबर आहे. अगं मी 7 वर्षापूर्वी भेटले होते त्याला. 7 वर्षात माणूस बदलू शकतो. आपण हे सगळं का बोलतोय? कारण मला असं वाटतंय की लवकरात लवकर तुझं लग्न व्हावं. आणि तुझा चॉईस जर का अभिमान असेल तर दी मी निघू, नंतर रिक्षा मिळत नाही ग. चल. मी गाडीने सोडीन तुला. पण जोपर्यंत या विषयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत तू इथून निघायचं नाहीस. मला कळतच नाही तुझा प्रॉब्लेम काय आहे. अगं आता मी सुद्धा मनापासून त्या मुलाला एक्सेप्ट करायला तयार झाली आहे ना. मग दी, हे खरं आहे की अभिमाननी मला लग्नासाठी विचारलंय, पण मी त्याला सांगितलं की जोपर्यंत मी आदिनाथला विसरत नाही तोपर्यंत नथिंग डुईंग. तो थांबायला तयार आहे, थांबलाय. मॅटर एंड्स. बट दिस इज रिडिक्युलस. तू अशी कधीही आधीला विसरू शकणार नाहीस. दी, मी लग्न नाही केलं तर सुनामी येणार आहे का? भूकंप होणार आहे की महायुद्ध होणार आहे? नाही ना. मग आता एवढ्या युद्ध पातळीवर या गोष्टीचा विचार करण्याची काही एक गरज नाही. लेखा दी प्लीज. तू मला छान जेव खाऊ घातलंस. यू मेड माय इव्हनिंग. सो नाव डोंट स्पॉइल इट. हे बघ पण लेखा बाय, टेक केअर. मी घरी पोचले की तुला नक्की. अगं ऐक तरी. लेखा ऐक जरा माझं. हे चित्र प्रथमेशनं काढलंय. एवढ्या लहान मुलांनी हे चित्र कसं काढलं हा पहिला प्रश्न. आणि हे पाहता क्षणी शुभ्राने ते फाडून का टाकलं हा दुसरा प्रश्न. थांब थांब थांब. तू काय बोलतेस मला कळत नाहीये. पुन्हा सांग. आजोबा, प्रथमेशने हे चित्र काढलं. हे एका पुरातन काळातल्या मूर्तीचं वाटतं. शुभ्राने जेव्हा हे चित्र प्रियाच्या खोलीत पाहिलं ना तेव्हा ती एकदम अशी हायपर झाली आणि तिने ते फाडून टाकलं. फाडून टाकलं? हो. मग हे चित्र? हे मी बनवलं. म्हणजे त्या दिवशी मी हे चित्र पाहिलं होतं त्यावरनं मी रफ स्केच बनवला. हे तुम्हाला ओळखीचं वाटतंय का आजोबा? नाही. हे चित्र पाहून तरी काहीच बोध होत नाहीये. काय असेल हे? एका मोठ्या जिक्सॉ पझलचा छोटासा पण खूप महत्वाचा तुकडा. तुम्ही मला ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात ना त्याचा एक वेगळाच अँगल.
हे शुभ्रा, शुभ्रा ऐक ना, शुभ्रा, शुभ्रा ऐक ना प्लीज. काय ऐकायचं बाकी राहिलं आता? शुभ्रा, अगं मी मस्करी करत होतो ना, असं काय करतेस? मस्करी? आता तुम्हालाही मस्करी सुचायला लागली आदिनाथ. सारं जग मस्करी करतच होतं, आता तुम्ही सुद्धा. नाही, आय एम सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. ऐक ना शुभ्रा, हे बघ ऐक. मला काही ऐकायचं नाही आदिनाथ. तुम्हाला माहिती आहे मला या गोष्टीचा किती त्रास होतो, हो, तरी सुद्धा. प्लीज फॉरगिव मी, प्लीज प्लीज फॉरगिव मी. आय एम रिअली व्हेरी 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 सॉरी. प्लीज ऐक. ए बघ ना इकडे, बघ ना शुभ्रा, इकडे बघ ना. शुभ्रा प्लीज प्लीज. शुभ्रा, ए शुभ्रा, शुभ्रा ऐक ना. मी काय करू सांग? नाही नाही, मी चूक केली म्हणजे मी शिक्षा भोगायलाच पाहिजे. मी अंगठे धरून ओळवा उभा राहू? हा नाही नाही, मी उठा बसला काढतो, मी 500 उठा बसला काढतो. नाही नाही, मी शिक्षा भोगलीच पाहिजे ना. दिस इज नॉट फेअर यार. काय बाय बाय बाय, मी कान पकडला. मी बघा उठा बसला काढतोय आता. बघा मोज मोज. बापरे, 99, 199. मोजतेस ना? 201. नाही नाही नाही, 254. हे 499 आणि हे आबा 500. अगं 5 तरी पण हसते. नाही अजून. अजून? हो, अगं 500 झाले, 500. असू दे अजून. मी बास म्हणेपर्यंत. ओके. 501. 501. 553. 604. 791. पाय थरथरायला लागले. 852. पुरे आता बस. हे करून वर मलाच छळा तुम्ही. तुमची ही मस्करी जीव घेईल माझा एक दिवस. आता बस. यावेळी माफ केले, पुन्हा नाही करणार. पुढच्या वेळी माझ्याकडनं अशी चूक होणारच नाही ना. असं नाही म्हणा. श्रीकृष्णाची शपथ, अशी चूक पुन्हा कधीच होणार नाही. शुभ्रा, म्हणा ना. श्रीकृष्णाची शपथ, अशी चूक पुन्हा कधीच होणार नाही. शाबास. आता देवासारखे स्वस्त बसून राहा. मी माझ घरात जाऊन येते. वासंती एकटीच बिचारी राहते. आलेच मी.